नमस्कार, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात नव महाराष्ट्र एक आठवण. हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच आपले विचार कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आज आपण महाराष्ट्रामधील ज्या घडामोडी घडत आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे जे दोन घटक आहेत, एक अजित पवार यांचे राष्ट्रवादी आणि दुसरे शरद पवार यांची राष्ट्रवादी. आता आपण मागील काही दिवसात पाहिलं, उभाटा सेनेचं म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं जे ऑपरेशन टायगर होतं, टायगर 1 आणि 2 पार पडलं. त्यांचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर केले. आता त्यांचा टायगर आपण जो म्हणतो 2 हा विषय संपलेला आहे. आता तिसरा विषय म्हणजे त्यांचे जे आमदार आहेत उद्धव ठाकरे यांचे देखील फुटण्याच्या मार्गावर आहेत ते आमदार. आणि त्यापैकी आता किती आमदारांनी कधी ते फुटून एकनाथ शिंदे यांच्याकडे येतात तो एक विषय आहे. त्यानंतर त्यांचे नगरसेवक देखील फुटण्याच्या तयारीत आहे. म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं संपूर्ण पानिपत झालेलं आपल्याला दिसून मिळतं. परंतु जेव्हा उद्धव ठाकरे यांचे ते खासदार फुटले 6, त्याचवेळी एक दुसरी अशी चर्चा सुरू झाली की आता राष्ट्रवादी शरद पवार यांचे देखील खासदार फुटणार आहेत. आता त्यांच्याकडे मला वाटतं 8 खासदार आणि 10 आमदार आहेत. परंतु आता दुसरी जे अजित पवार यांचे राष्ट्रवादी त्यांच्याकडे एकच खासदार आहे, म्हणजे सुनील तटकरे. आता राष्ट्रवादी काँग्रेस कशी वाचवायची हा प्रश्न आता शरद पवारांसमोर आहे. त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण असा हा प्रसंग आहे. कारण पक्षावरची पकड एकदा सुटली की माणूस हतबल होतो. हीच परिस्थिती आज त्यांची आहे. आपल्या पश्चात सुप्रिया सुळे हा पक्ष चालू शकणार नाही. तितकी त्यांची ताकद नाही, त्यांचा आवाका नाही. कारण ज्याप्रमाणे अजित पवार हे राष्ट्रवादी चालवत होते त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा पार्थ पवार किंवा पत्नी सुनेत्रा पवार हा पक्ष चालू शकणार नाहीत, हे एक लहान शेंबडपोर देखील सांगेल. त्यामुळे अनेक आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गुंतागुंतीचे मुद्दे तयार झालेले आहेत. आता भारतीय जनता पक्षाला जी आवक त्यांनी चालू केली होती, त्यांचं दुकान जे सुरू होतं ते आता त्यांनी थांबवलेलं आहे. त्यांना आता काही गरज नाही. 137 आमदार त्यांचे स्वतःचे 7-8 आमदार ते सहज जमा करू शकत होते. परंतु नंतर एकनाथ शिंदे आले, अजित पवार आले आणि त्यांची महायुती ही महाराष्ट्रात भक्कम झाली. परंतु आता राष्ट्रवादीचं जे आता फाटाफुटीचं राजकारण आहे हे आता उफाळून आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे 6 खासदार आता सुद्धा फुटण्याच्या तयारीत आहेत. आणि फक्त आता प्रश्न आहे ते राष्ट्रवादी जातात अजित पवारांच्या, की शिंदे सेनेत जातात, की भारतीय जनता पक्षात जातात. आता यामध्ये सुद्धा दुसरीकडे असं चाललेलं आहे की शरद पवार यांचे ते जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत खरगे, त्यांच्या सुद्धा एकीकडे असं समजतं की बोलणी चालू आहेत की आपला पक्ष शरद पवार आता काँग्रेसमध्ये विलीन करू इच्छितात, असं देखील एक चर्चा सुरू आहे. आणि याला पाठिंबा रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचा आहे. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे सेना असेल, हे बहुतेक करून हिंदुत्वावर निवडून येतात आणि आपले जे आमदार खासदार आहेत हे बहुसंख्य दलित मुस्लिम मतावरती निवडून येतात. आणि काही प्रमाणात शेतकरी, जे गब्बर शेतकरी ज्यांना आपण म्हणतो, पुढारलेले शेतकरी वर्ग आहे, यांचा हा खरा राष्ट्रवादी पक्ष आहे. परंतु आज हा पक्ष फक्त दलित आणि मुस्लिम मतांवरती अवलंबून आहे. जर उद्या भारतीय जनता पक्षात जर पाठिंबा देण्याचं जर ठरवलं तर मग जितेंद्र आव्हाड त्या मुंबईमधून निवडून येतील का? ज्या मिनी पाकिस्तान आपण ज्याला म्हणतो, महाराष्ट्रामध्ये अशी जेथे जेथे मिनी पाकिस्तान आहेत त्या पट्ट्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे. आता दुसरीकडे आपण पाहूया मित्रांनो, शरद पवार जर काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करू इच्छितात, पण त्याला राहुल गांधींचा विरोध आहे असंही समजतं. कारण पवारांची विश्वासार्हता आपण ज्याला म्हणतो ती त्यांना सगळी माहित आहे. कशा प्रकारे पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडले, सोनिया गांधींच्या विदेशी मूल्यावरून. नंतर राजीव गांधींच्या काळात ते पुन्हा पक्षात आले, मुख्यमंत्री देखील झाले, पुन्हा बाहेर पडले, पुन्हा राष्ट्रवादी स्थापन. त्यामुळं त्यांचा तसा विश्वास नाही. परंतु खरगेंच्या मते जर शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन झाले तर काँग्रेसचे बरे दिवस महाराष्ट्रात येऊ शकतात, त्यांना सत्ता महाराष्ट्रात मिळू शकते. परंतु शरद पवार काँग्रेसमध्ये येऊन शरद पवार आता पहिल्यासारखे काँग्रेस वाढवतील का? पहिल्यासारखी ऊर्जा त्यांच्याकडे आहे का? हा देखील प्रश्न आहे मित्रांनो. त्यामुळं ही चर्चा जी आहे ती देखील एकीकडे असं वाटतं की शरद पवारांचा एक स्वभाव आहे, ते एका ठिकाणी जर पाहत असतील तर त्यांचा नेम दुसरीकडे असतो. म्हणजे जर ते काँग्रेसमध्ये चर्चा करत असतील विलीनीकरणाची
तर राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण कदापि होणार नाही. मग पर्याय काय? पर्याय भाजप. आता भाजप बरोबर बोलणी करण्याची त्यांनी तयारी, म्हणजे कोणाच्या खांद्यावर जबाबदारी आहे? सुप्रिया सुळेंच्या. सुप्रिया सुळे भारतीय जनता पक्षात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यांचं केंद्रीय मंत्रीपद निश्चित झालेलं आहे. आता दुसरी एक बाजू, नुकतंच जे सुप्रिया सुळेंचं मुलींचं जे लग्न झालं, मुलीचं आपण पाहिलं सुप्रिया सुळे कशा प्रकारे त्या शाहरुख खानचा किस घेत होत्या, आणि तो किळसवाना प्रकार पाहून लोक देखील हातबल झालेले होते. मित्रांनो, हे लग्न नेमकं काय सुरू आहे लग्नामध्ये, आणि तो विषय वेगळा आहे मित्रांनो. परंतु त्या लग्नात जो सुप्रिया सुळेंचा जावई आहे तो काय मराठी नाही, तो मला वाटतं ब्राह्मण किंवा इतर कुठल्या समाजातील असू शकतो, जैन वगैरे, काय नागपूरचा आहे. आणि त्याचा मुलाचा जो बाप आहे तो आता नुकताच विधान परिषदेवरती आमदार झालेला आहे भारतीय जनता पक्षातर्फे. दुसरी गोष्ट, तो एक देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातला आहे. आणि सोयरीकच जी सुप्रिया सुळेंच्या मुलीची सोयरीक ही फडणवीसांनी जमवलेली आहे. त्यामुळे आता सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन काही पाऊल उचलतील हे आता कधी शक्य होणार नाही. त्यामुळे शरद पवारांना ती देखील आपल्या मुलीची चिंता आहे, आणि त्यांना देखील कळतंय की आता आपली मुलगी पर्यायाने आता भारतीय जनता पक्षाच्याच जवळ जाऊ शकते, आणि तिला तोच पर्याय पवारांच्या, म्हणजे जे राजकारणातून अलिप्त झाले किंवा रिटायर झाले आपण थोडक्यात म्हणू, तेवढाच एक पर्याय त्यांच्याकडे शिल्लक आहे. परंतु आता काही दिवसापासून एक नवीन चर्चेला सुरुवात झालेली आहे. मला वाटतं पुढारी या वृत्तपत्रात त्याबद्दल बातमी आलेली आहे. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने असं सांगितलेलं आहे की जी शरद पवार यांची काँग्रेस आहे राष्ट्रवादी, आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचं विलिनीकरण होऊ शकतं. आणि ते असं होऊ शकतं की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळून सगळे आमदार खासदार राष्ट्रवादीत येतील, किंवा हे सगळे आमदार खासदार मूळ राष्ट्रवादी, म्हणजे आता अजित पवारचे राष्ट्रवादी जातील. या दोघांना वगळायला हवं. आता हा विषय कुठे सुरू झालाय मित्रांनो? मला वाटतं जयंत पाटलांकडेच जबाबदारी आहे. परंतु आता अशा तिहेरी, म्हणजे एक तर राष्ट्रवादीत जायचं, तर भाजपमध्ये जायचं, किंवा काँग्रेसमध्ये जायचं. भाजपसाठी सुप्रिया सुळे आग्रही आहेत, काँग्रेससाठी जितेंद्र आव्हाड आणि राहुल पवार आग्रही आहेत, आणि बाकीचे आमदार खासदार हे आता काही भाजपमध्ये जाण्याची इच्छुक आहेत, आणि काहींनी आता हा जो नवीन जो चक्रव्यूह आपण ज्याला म्हणू, आता सोंगटे आपण टाकलेले आहेत, यामागे देखील शरद पवारच आहेत असं देखील म्हटलं जाते. मग काय होऊ शकते की राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, किंवा ते अध्यक्ष जे आहेत आता ते असतील, जे खासदार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे आता सर्वांना डोईजड झालेले आहेत. या जे नेते आहेत राष्ट्रवादीचे बडे नेते, यांना ते सगळ्या, म्हणजे मुख्य मिटिंग असो किंवा कुठली कार्यकारिणी असो, निधी असो, सगळ्यातून त्यांना बाजूला केलेलं आहे. दुसरी गोष्ट, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दोन चेहरे घेऊन आपण, म्हणजे हे अजित पवारांचे राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरं जाऊ शकत नाही. सामोरे गेले तरी यांचा म्हणजे विजय होऊ शकत नाही, असा एक प्रश्न आता त्यांच्या पुढे आहे. आता उरले 3 वर्ष. 3 वर्षामध्ये जर आता काही घडामोडी केल्या तरच आपण पुन्हा 3 वर्ष निवडून येऊ, आपला पक्ष जिवंत राहील, अशा प्रकारची ही चर्चा आता सुरू झालेली आहे मित्रांनो. तेव्हा आता बऱ्याचशा लोकांचं त्यांच्यात असं मत आहे की आपण दोन्ही राष्ट्रवादीचं विलनीकरण व्हावं. हे विलनीकरण अजित पवारला यांनाच अपेक्षित होतं, आणि त्यावेळी अजित पवारांनी देखील पुढाकार घेऊन हे विलनीकरण सुरुवात केली होती. त्यावेळी असं ठरलं होतं, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री, डॉक्टर कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करायचं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायच्या, आणि अजित पवार त्याची सूत्र सगळे हलवतील. परंतु दुर्दैवी घटना घडली, अजित पवारांचं निधन झालं, आणि ती चर्चा थांबली मित्रांनो. परंतु आता पुन्हा एकदा ही चर्चा जोर धरू पाहत आहे, कारण राष्ट्रवादीचं एक असं मत बनलेलं आहे त्या आमदार आणि खासदारांचं की दलित आणि मुस्लिम ही मतं आपल्याला पडली नाही तर आपलं जिंकून येणं कठीण आहे, आणि त्यामुळेच त्यांना भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं हे तसं म्हणजे अनुकूल वाटत नाही, किंवा त्यांच्या मनाला ते पटत नाही. परंतु विकासासाठी, निधीसाठी, आणि पुढं पाहू, आता तर आपलं भलं करून घ्या, अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यात आता राष्ट्रवादी मध्ये मंथन सुरू आहे, आणि मला वाटतं या जुलै महिन्यामध्ये हा भूकंप ज्याला आपण म्हणतो, तो राजकीय भूकंप महाराष्ट्रात घडेल. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुढे एकच पर्याय आहे, भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करणं, काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणं, किंवा राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण करणं. आणि शरद पवारांना आता कळून चुकलेलं आहे
की आपले जे आता चेले चपाटे आहेत ते आता जास्त दिवस सत्तेविना थांबणार नाहीत. कारण राष्ट्रवादी पक्षच हा मुळात शरद पवारांचा सत्तेशिवाय कधीही थांबलेला नाही. जिकडे सत्ता तिकडे तो गेलेला आहे. त्यामुळं आता परत कुठे जाईल आता शरद पवारांचा पक्ष, आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. काही विश्वसनीय सूत्रांच्या या माहिती आधारे आपण ही घडामोडी ही माहिती आपण ऐकलीत. आपण आपलं याच्यावर काय मत आहे मित्रांनो, आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्याला हा चॅनल कसा म्हणजे बातमी कशी वाटली, आणि सबस्क्राईब करा हा चॅनल, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपल्या मित्रांना या चॅनलची लिंक शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Like and subscribe. Hit that like button and subscribe for more.